पंढरपूरहून दर्शन घेऊन आम्ही निघालो तुळजापूरच्या दिशेने। प्रचंड उकाडा होता, पण तुळजाभवानी मातेच्या दर्शनाची ओढ त्याहून मोठी होती। संध्याकाळी साधारण 4 वाजता आम्ही तुळजापूर मंदिराजवळ पोहोचलो। मंदिरात जाण्यापूर्वी आमच्या महिला मंडळाने देवीसाठी ओटी घेतली आणि मग ओढ लागली ती भवानी आईच्या दर्शनाची। बाजारातून फिरत फिरत आम्ही राजे शहाजी महाद्वाराजवळ पोहोचलो। आम्ही रांगेत उभे राहिलो। प्रचंड गर्दी होती। तेवढ्यात माझ्या मागून एक सुंदर आवाज ऐकू येऊ लागला। त्यात मंदिरातून काही लोक हातात दिवटी घेऊन येताना दिसले। त्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा। जवळपास 3 तास आम्ही रांगेत उभे होतो। काही जण मधूनच रांगेत घुसत होते, तर काही लोक नियम मोडून पुढे जात होते। हे पाहून खूप राग येत होता आणि क्षणभर वाटलं की आपण चुकीच्या वेळी आलो आहोत। पण अखेर प्रतीक्षा संपली आणि आम्हाला तुळजाभवानी मातेचं धर्मदर्शन झालं। दर्शन अवघं काही सेकंदाचं होतं, पण त्या क्षणी सगळा थकवा विसरून गेलो। दर्शनानंतर थोडा वेळ मंदिर परिसरात फिरलो आणि मग निघालो अक्कलकोटकडे। आता पुढे ओढ लागली आहे ती श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनाची।